गजर माऊलीचा गजर माऊलीचा
रघु
शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी आता गेली घेऊदनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वितं वा सर्वमितशमस्व जय जय करुणाते श्री महादेव शंभो जयंचे किलिया स्मरणं होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारो मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती लोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागरं तं सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकराणी संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल शेवट तो भला माझा गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य रागरसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सजलेल्या प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावरती आल्यानंतर
16 पंढरपूर ह्या वर्षी पायी दिंडी सोहळ्याचे पालखी सोहळा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज आणि आदी करून सर्व या ठिकाणी पूजनीय वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य वारकरी शिक्षण संस्था मरळगोई आदरणीय हरिभक्तपरायण कार्तिक महाराज आणि रवी महाराज या दोघांच्या आणि सानप बाबा जणू तुकोबार आहे त्यांनाही वंदन. आमचे भरत महाराज आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला हे सांगायचं आहे, आज अनुभव असा आहे, कार्तिक महाराज सुद्धा सांगणारे नाही, मी आप्पांबरोबर वाजवलेलं आहे, तुम्ही सांगणार नाही, आम्ही गायलेला हा अनुभव असतो. आजही पूजनीय सोनोपंत मामांबरोबर राहिलेली मंडळी ते म्हणतात मामांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं, मामांची काही सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यापैकी आदरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य कुरेकर बाबा मामांचे आलेले सर्व पत्रव्यवहार आणि त्याचे उत्तर सर्व भाषांमध्ये बाबा करायचे. आजही बाबांनी ते जपून ठेवलंय. आनंद वाटतो की नाही? तसा इतिहास घडतो. अशा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आदरणीय आप्पा आहेत आणि श्रोतू सज्जनांपैकी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. ज्या गुरुजींकडे आम्ही शिकलो आदरणीय हरिभक्तपरायण श्रीयुत सानप सर कॉलेजात असताना चांदवडला, त्यांनी काही मार्मिक गोष्टी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडल्या ज्या बिंबवल्या त्याचा परिणाम ते प्रतिबिंब आज इथे उभं आहे. विठ्ठल वाक्य होतं सरांचं, अरे एकदा ज्ञानेश्वरी वाचा. कॉलेजात असताना सांगेल का कॉलेजच्या मुलाला कोणी? आणि ऐकतील काय मुलं? पण त्यांनी सांगावं आणि त्या योगाने ज्ञानेश्वरी हातात घेण्याचा योग आला आणि त्या योगे सर्वच पुढे माहीत आहे. आणि संपूर्ण नाशिक जिल्हा नाही महाराष्ट्र राज्यातील सर्व कीर्तनकाराचे अंकुश प्रमाण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता काका राऊत आदरणीय दत्तू काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन. पूजनीय नतुसिंग बाबांचं मन जिथे रमलं ते शिवडीकर मंडळी या ठिकाणी आदरणीय काकडे महाराज या ठिकाणी उपस्थित अरुण भाऊ आणि त्यानंतर आपण सर्व मरळ गणेश दादा असतील, राधू काका असतील, आदी करून सर्वांच्या चरणी वंदन. या ठिकाणी चौघही मुलं आदरणीय मधुभाऊ मधुकर महाराज, आदरणीय आमचे संजय महाराज, आदरणीय विलास दादा आणि आदरणीय सुनील दादा, वंदनाताई मुलगी, त्याच्यानंतर खंडेराव महाराज आणि भाऊ आणि गंगूबाई बहीण, असा सर्व हा परिवार आणि ह्या परिवाराच्या वतीनं अविरत पद्धतीनं चालत असलेला हा सुनियोजित असा कार्यक्रम उत्तम अशी जय तुळजाभवानी साऊंड सिस्टीम त्यांनाही वंदन करतो. आज सर्वांनाच लगबगे धावपळ आहे ते मला आपल्या सर्वांकडे पाहून कळतं आहे. चोपदार मंडळी बरोबर आहे का नाही? तसं चोपदारांनी मला येता येताच थोडंसं दक्ष दिलेलं आहे. मला हरकत नाही, तुम्हाला वाटलं का चोप वर करायचा, फक्त इकडे नाही असा वरती करायचा. या दृष्टीने आजचा हा अभंग शेवट तो भला गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांची ही भाषा पुढल्या जीवनाची महाराज म्हणलं का 3 टप्पे पडतात. एक सांसारिक तुकोबार आहे, एक साधक तुकोबार आहे आणि एक सिद्ध तुकोबार आहे. ही भाषा सांसारिक तुकोबारायाची जर असेल तर मान्य होत नाही, साधक तुकोबारायाची असेल तीही मान्य होत नाही आणि सिद्ध तुकोबारायाची असेल तीही मान्य होत नाही. मग नेमकी ही भाषा कोणाची? विठ्ठल सांसारिक तुकोबारायांचं जीवन वयाच्या 9व्या वर्षी पहिलं लग्न, 13व्या वर्षी दुसरं लग्न, 18व्या वर्षी सावजी महाराजांचं उत्तरेत निघून जाणं, कान्होबा महाराजांनी विभक्त होणं आणि वयाच्या 21 वर्षापर्यंत जगद्गुरु तुकोबारायांचा सांसारिक तुकोबारायांचा जीवनपट आटोपतोय. तिथून पुढे विरक्ती आहे. पण ह्या जीवन काळामध्ये आपल्या पूजनीय विश्वंभर बाबापासून चालत आलेली हरी महाराज, मुकुंद महाराज, पदाजी, विठोजी महाराज, नंतर बोलोबा महाराज, कनकाई मातेच्या पोटी हे तिघं, पहिले सावजी, दुसरे तुकोबाराय, नंतर कान्होबा महाराज. सावजी महाराज ब्रह्मदेवाचे अवतार, तुकोबाराय महाविष्णूचे अवतार आणि ब्रह्मदेवाचे अवतार. कान्होबा महाराज एकाच मातेच्या पोटी 3 देव जन्माला आले, अवताराला आले. परंतु ह्या अवतारामध्ये तुकोबारायांवरती भार जो संसाराचा आला तो विशेष आहे. जबाबदारी मोठ्याची असते, सावजी महाराजांची जबाबदारी आहे, पण सावजी महाराज विरक्त झाले, निघून गेले. बर 2 नंबर तुकोबाराय आणि नंतर लहान्याने झाकल्याने जबाबदारी घ्यावी, पण कान्होबा महाराजांनी जबाबदारी घेतली नाही. जबाबदारी आली ती तुकोबारायांकडे, सांसारिक तुकोबाराय झाले. आणि संसार म्हटलं की त्या ठिकाणी 2 गोष्टी नसतात, एक सुख शब्द नाही आणि एक आनंद शब्द नाही.
शब्द संसाराच्या शब्दकोशामध्ये प्रपंचाच्या कुठले दोन शब्द नाही. एक सुख नाही आणि दुसरा आनंद नाही. आनंद ही परिभाषा स्वतंत्र आहे. सुखाला तरी दुःख विरोधार्थी शब्द येईल, पण आनंद एकमेव असा शब्द आहे, त्याला समानार्थी शब्द नाही आणि विरुद्धार्थी शब्द नाही. पण या दोन गोष्टी प्रपंचामध्ये संभावत नाही, या फार दूर राहिल्या. प्रपंच करत असताना, मानवी शृंखलेमध्ये जगत असताना सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज सुख नाही, सुखाचा विचार सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज प्रपंचामध्ये तर आम्हाला तुम्ही म्हणतात, पण सुख मिळतं ना. कोण म्हणतं सुख मिळत नाही? सुखाचे लपंडाव भरपूर झाले ना. पत्नी झाली सुख मिळालं, पुत्र झाला सुख मिळालं, जमिनी घेतल्या सुख मिळालं, बंगला बांधला सुख मिळालं. असं वाटत असेल पण ते सुख नाही, सुखाचा सुखाभास. ते काय नाही, सुख नाही. कारण सुख आल्यानंतर जातच नाही, त्याला सुख म्हणा. आणि आपलं ह्या मायेचं कार्य दुःख आहे आणि त्या दुःखाकडे आपण सगळे धाव घेतोय. मला सांगा, समुद्रामध्ये निर्माण झालेली पाण्याची वाफ आकाशामध्ये जाते, अभ्राच्छदित होते, ढग निर्माण होतात, ईशान्य मान्सून वाऱ्यांनी पर्वत रांगांना खेळतात, आर्द्रतायुक्त होऊन बाष्पीभवन आहे संसार दुःखाचा, त्याचा भार चित्तामध्ये व्हायचा नाही महाराज. मग संसारिक तुकोबरायाच्या जीवनामध्ये हे दुःख आलं ना महाराज. काय दुःखाचं वर्णन आहे महाराजांच्या. महाराज म्हणतात भयानक दुष्काळ पडला आणि दुष्काळाचा परिणाम असा झाला, माझं सर्व गेलं म्हणले. काय गेलं? दुष्काळ आटिले आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता मिली. महाराज हा परिणाम संसाराचा झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना त्या मायेच्या संसारामध्ये मन रमेना. पूर्व पुण्य फळाला आल्यामुळे विश्वंभर बाबाची कृपा झाली, वारी झाली आणि वारीचा परिणाम अवस्था संसारिक तुकोबाराय सोडून साधक तुकोबारायाची निर्माण झाली. साधक तुकोबाराय म्हणजे भक्तीमध्ये 3 राग, पूर्वराग, मिलन राग, विरह राग. पूर्वरागाची जी अवस्था ती साधकाची उच्च अवस्था मानल्या जाते. तो देव मला कधी मिळेल, ते तंत्र मला कधी कळेल का, ज्या योगाने मला देव मिळेल, ही अवस्था निर्माण होणं म्हणजे ही साधक अवस्था. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे.
कैये खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळले हे वर्म म्हणून बहुश्रम वाटतसे. ही अवस्था होणं किंवा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग भगवान परमात्म्याची मिलनाची आस निर्माण होणं पूर्वराग ती साधक अवस्था आहे. आणि ती साधकाची उच्च अवस्था महाराज साधकाची अवस्था ज्या दिवशी साधक अवस्था अशी आहे ती सिद्धाच्याही पलीकडली मानल्या जाते आणि जीवाच्या अज्ञानाच्या पलीकडली मानली जाते. मध्य अवस्था आहे फार सुंदर अवस्था आहे ती जाऊच नाही अशी अवस्था आहे. पण पायऱ्या परमार्थाच्या ओलांडाव्या लागतात म्हणून ओलांडाव्या लागतात. ही साधक अवस्था निर्माण होणं म्हणजे काय साधक आणि त्याला विरोधी अर्थ शब्द आहे बाधक. साधक कधी बाधक होऊ नये आणि जो बाधक होतो तो कधी साधक होत नाही. अडचणीत आहे. बाधक होणं म्हणजे काय त्याला कुठल्या तरी विक्षेपाने कुठल्या तरी मल अडचणीने त्याची परमार्थिक स्थिती अखंड चंचल राहणे ही बाध्य अवस्था आहे साधक अवस्थेला. आणि देवाच्या मिलनाच्या आस धरून जो राहतो ती तुकोबराची अवस्था एवढी पक्की निर्माण झाली. भेटीची आवडी उतावीळ मान. भेटीची आवडी उतावीळ भेटीची आवडी उतावीळ मन असा परिणाम त्याच्या जीवनामध्ये होतो का त्याला अखंड देव मिळावा ही धारणा हीच भावना हेच ध्येय त्याचं बनून जातं आणि त्या देवासाठी तो निघतो. ते तुकोबरायांची अवस्था झाली महाराज. साधकी अवस्थेमध्ये तुकोबरायांनी सर्व जगताला या रे लाडतो लहान थोर याती भलती नारी नर न लगे करावा विचारण लगे चिंता कवणाची. महाराज परमार्थ भेटावा म्हणून समूहाने भक्ती करावी. एक यष्टी भक्ती आहे आणि एक समष्टी भक्ती आहे. यष्टीचं चिंतन वैयक्तिक आणि समष्टीचं जगासाठी. तुकोबरायांना वाटलं सर्वांना घेऊन भक्ती करावी पण तुकोबरायांना काय माहित होतं लौकिका आपल्याला निर्माण होती यात नाही. तुकोबरायांना सुद्धा ती अडचण निर्माण झाली आणि तुकोबरायांनी साधकी अवस्था सोडण्याचा काय काय अडचणी आता वेळ नाही पण महाराजांच्या जीवनामध्ये मी नेहमी सांगतो जिथे जिथे तुकोबराय निर्माण होण्याचा प्रयत्न होतो तिथे तिथे अगोदर मंबाजी आणून ठेवलेला असतो. अडचण ही मोठी आहे भक्तीमध्ये. पण एक पुढचं वाक्य सांगू ते मंबाजी असल्याशिवाय सुद्धा जगण्याला आनंद नसतो. विठ्ठल जेवढी माय आपला चिंतन करत नाही तेवढं मंबाजी चिंतन करतो हे लक्षात ठेवा. आणि आपण बरोबर एका चुकीचं आहे आपल्याला सुद्धा धाका असतो काय म्हणतो रे तो मग आपण अजून चांगलं चालतो हरकत नाही. तुकोबरायांच्या जीवनामध्ये हे सर्व तुकोबरायांना भोगावं लागलं
आणि नंतर तुकोबारायांना वाटलं आता देहू सोडावं आणि महाराजांनी देहू सोडलं. भामचंद्र म्हणजे भामगिरी, भामगिरीवरती जाऊन राहिले महाराज. 15 दिवसाचं अनुष्ठान मांडलं. आता देवा तुझ्या भेटीशिवाय ज्या विश्वंभर बाबापासून आमच्या घराण्याने जी तुझी सेवा केली तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि भगवान परमात्मा सुरुवातीला सर्प रूपामध्ये आला. तुकोबारायांनी सांगितलं अरे असा सरपण मुंग्या याच्यात भेटूच नको, हे तर अनंत जन्माचं पुण्य नाही, हे तर सहज मिळाला तू आम्हाला. मग कसा भेट, त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या पितांबरधारी देवा तू मला मिळाला पाहिजे. भगवान परमात्म्यानं प्रागट्याचं रूप तुकोबारायांना दिलं यात नवल नाही. महाराजांबरोबर 7 दिवसाचा निवास भामगिरीवरती केला, राहिले आणि महाराजांच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व जन्माच्या खुणा आठवणी संवादात्मक झाल्या. जपी तपी त्यागी संन्यासी महानुभव मुनिबाई रागी यांना जो देव दाढी जटा वाढून गिरीकंदरामध्ये अनुष्ठान करून जो मिळाला नाही, जो त्यांना स्वप्न साक्षात्कारात मिळेना, तो वैकुंठीचा राणा भामचंद्रावरती तुकोबारायांबरोबर राहतो. महाराजांची ही अवस्था सिद्ध अवस्थेच्या पुढची झाली आणि महाराजांना तुकोबारायांनी विचारलं आत्ताचा जगण्याचा तुमचा भाव काय? म्हणले काहीच शिल्लक राहिला नाही. कारण का देवा, तो जन्मी जन्मीच्या पुण्याईने तो एकदा मिळत नाही. तो वैकुंठीचा राणा आत्ता ह्या क्षणाला वर्तमान काळात मी तुला सगळ्या अंगाने भोगतोय, याच्यातच मला माझा शेवट वाटतोय. पहिले शेवट तो भला, 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 शेवट तो असा जसा शेवट गोड व्हायला पाहिजे त्या रागामध्ये त्या चालीतच तो आला पाहिजे. मग गोड वाटतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला, पण कसा झाला? बहु गोड झाला. शंका अशी आहे
शेवट तुकोबाराय महाराज म्हणतात देव मिळाला आणि शेवट झाला. आणि आपण जो शेवट मानतो तो महाराज मानत का नाही? कारण आपल्या सर्वांचा प्रारंभ आणि शेवट जो धारण केलाय तो मनामध्ये अगोदर पुसून काढा. आपण शेवट कशाला म्हणतो? चौघांच्या खांद्यावरती पाचवा पुढे आणि सर्व गणगोत्र आपतेष्ट नातेवाईक गंगा किनारी स्मशानवाटीमध्ये एकत्र येतात आणि चितेवरती अग्नी 10 दिला, अग्नी संस्कार झाले का लोक म्हणतात त्याचा काय झाला? शेवट झाला. त्या शेवटाला विशेष प्राधान्य देऊ नका. कारण का? गेल्यानंतर सुद्धा वासना शिल्लक राहते, मग त्याला शेवट मानाल कसा? तुम्ही आपण ज्याला जन्म मानतो संत त्याला जन्म मानत नाही, आणि तुम्ही आपण ज्याला मृत्यू मानतो संत त्याला मृत्यू मानत नाही. विठ्ठला वचन सांगतो, पदर धारण करतो. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाजिया परी. जन्म मृत्यूच्या सोहळ्या कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबराय महाराज म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कुणी असू द्या, राव रंक असू द्या, पापी पुण्यवान असू द्या, साधू असू द्या, संसारिक असू द्या, अवतारिक असू द्या, त्यांना सुद्धा मृत्यू लोक सोडावा लागतो. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव हे तोरो नाही आले अवतार इरते पामर जीव किती. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोण आला महाराज मृत्यू लोकामध्ये राहण्यासाठी? जो जो जीव जन्माला येतो तो तो मृत्यूला पावतो. यात नवल नाही. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे. उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजते मरते सवेची ते. उपजते मरते सवेची ते. उपजते मरते सवेची ते. उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवेची ते. हो, मरते उपजते सवेची एक. सर्व जाणार आहे, सर्व जाणार आहे. हे एक दिवस संपणार आहे. आपला विषय चालला होता मृत्यू लोके. ज्ञानोबरायांचा पदर आपण धारण केलेला होता. सुंदर असं प्रमाण अण्णाने दिलं. एक श्लोक आठवला बघा. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती न रूपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यानी संयाती नवानी दी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंगळ नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते किंवा आणि शरीर जाता आगवे. हे नाशवंत स्वभावे म्हणून इतवा झुंजावे पंडुकुमारा. शरीराचा नाश होतो असं सांगितलंय, वस्त्राचं उदाहरण दिलंय, पण शरीराचं मरण होतंय असं कोणी म्हणलं नाही. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण. हरी नवी सांडी जिरडी. हरी नवे सांडी. संचित प्रमाण हो शुभाशुभासी. संचित प्रमाण हो शुभाशुभासी. संचित प्रमाण हो मरणाची भाषा संचित भोगामध्ये आडलेली आहे आणि ती त्या भोगाच्या नुसार शरीराला अवस्था निर्माण होऊन शरीर जाईल, पण शरीराचं मरण हे स्वतंत्र आहे. पण त्या ठिकाणी शरीराची नाशवंत अवस्था आहे, त्याला मरणाची भाषा संभवत नाही. संत ज्याला जन्म मानतात त्याला आपण जन्म मानत नाही, संत ज्याला मृत्यू मानतात त्याला आपण मृत्यू मानत नाही. आपला हा विषय चाललेला होता. जन्म संत कशाला मानतात? आपण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये राहिलो, प्रसवलो, त्याला आपण जन्म मानला.
संतांनी त्या जन्माला पहिलं प्राधान्य दिलं, पण तेवढं नाही दिलं जेवढं दुसऱ्या जन्माला दिलं. तुम्ही म्हणाल द्विज हा अर्थाचा दुसरा जन्म म्हणजे काय? प्रत्येकाचा दुसरा जन्म आहे. ज्या दिवशी गुरुमुखातून आलेलं महावाक्य आणि महावाक्याचा ध्वनी कर्णविवरातून हृदय पटलावर आघात करेल आणि त्या आघातानंतर जी मलिन माया आहे अनादी संसार मालेचे ठाई नित्य विषय गोविले पायी, ह्या एका नाही अनंत जन्माच्या मायेचे सर्व संस्कार एका ब्रह्मवाक्याने तो पडदा छेडतो. एकाने ऐकली मात, तुका म्हणे कानी ऐकली मात, तो ते झाला जीवपणा, जीवपणा, तो ते झाला जीवपणा. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची घात झाला जीवपणा. ब्रह्मवाक्याचा ध्वनी कर्णविवरातून आला आणि एकदा त्याचं जतन झालं. हे महत्वाचं बरं का, जतन होणं म्हणजे जप होणं. त्याचा एक दिवस परिणाम असा होतो का त्या माणसाच्या जीवनामध्ये त्या मरणाची भीती नसते, त्याचा नवा जन्म असतो. तुम्ही बघा, परमार्थिक वयमानाचं मूल्यांकन करण्याची भाषा अशी असते. मला एका वारकऱ्यानं उत्तर दिलं होतं. मी त्यांना म्हणलं, बाबा वय किती? बाबा होते 70 वर्षाचे. ते म्हणले, महाराज 35 वर्ष वय माझं. मी म्हणलं, बाबा चेष्टा करण्याची एक हद्द असते. मी एकदम सिरियसली विचारलं तुम्हाला. ते म्हणले, महाराज मी पण तुम्हाला तेच सांगतोय, 35 वर्ष माझं वय आहे. मग मला बराच वेळ गेल्यानंतर अंदाज आला की 35 वर्ष वय म्हणजे यांनी गुरु करून 35 वर्ष झाली. ह्या जन्माला जन्ममाना याला पुरावा शास्त्राचा आहे ना. चांगदेव महाराज किती वर्षाचे? 1400 वर्षाचे. 1400 वर्षाचे तपतीर रहिवासी महाराज चांगदेव महाराजांनी आपल्या इंद्रायणी मातेच्या तीरावरती स्नान करत होते पहाटे. ब्रह्ममुहूर्तावरती स्नान योग्याचं असतं आणि योग्याचं स्नान कोणाला दिसत नाही किंवा तो दाखवतच नाही. स्नानाची एक उंची असते. स्नानामध्ये सुद्धा पुण्य असतं, भोजनामध्ये सुद्धा पुण्य असतं, पाणी पिण्यात सुद्धा एक साधना आहे. कोणाच्याही समोर पाणी न पिलेले महात्मे असतात. महात्म्याचं अनुष्ठान जर चालू असेल तर तो कोणाच्या समोर पाणी पित नाही, कोणाच्या समोर भोजन करत नाही. तसं कोणाच्या समोर स्नान सुद्धा करता येत नाही योग्याला. आणि स्नान चाललंय तेवढ्यामध्ये मुक्ताई साहेब आल्या. मुक्ताई साहेबांनी बघितलं चांगदेव महाराज लपले दडले. आई साहेबांनी विचारलं, काय झालं? म्हणले, काही नाही, तुम्ही श्री देहाच्या आहात आणि मी योगी आहे, माझं स्नान चाललंय, तुम्ही तेवढं तुर्तास बाजूला होता का? मुक्ताई हसल्या आणि मोठ्याचं हसणं हसणं नसतं, बरंच काही शिकवणं असतं. म्हणजे काय झालं? म्हणजे हसू नको तर काय, 1400 वर्षाचं तप केलं, 14 विद्या 64 कला अर्जित केल्या. चांगदेव महाराज विद्वान होते. एवढी साधना केली का तुमच्या तपातून तुम्ही जागे झाल्यानंतर मृत्यू लोकातली लोक जिवंत होतात. एवढी साधना तुमची. आणि एवढी उंच साधना करून सुद्धा पंचमहाभूताच्या जडत्वाच्या स्त्री देहामध्ये आणि पुरुष देहामध्ये जर भेद गेला नसेल तर अजून अज्ञान शिल्लक आहे. मला एवढं वाटतं. असं मुक्ताईचं वाक्य ऐकलं आणि चांगदेव महाराजांना वाटलं बरोबर आहे, अजून आपल्या ठिकाणी अज्ञान शिल्लक आहे. आणि तेच मुक्ताईला वंदन केलं. गुरुपुत्र झालो मुक्ताई, गुरुपुत्र झालो मुक्ताई, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. त्याला देवा म्हणे आधी झालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आधी जन्म
माझे जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्या दिवशी गुरु मुखातून आलेलं महावाक्याचा ध्वनी आघात करतो त्या दिवशी आपला जन्म होतो. इथपर्यंत आपण आलो. संत त्याला जन्म मानतात. मग संत मृत्यू कशाला मानतात? मृत्यूचे 3 प्रकार. एक नित्य मृत्यू आहे, एक नैमित्तिक आणि एक महामृत्यू आहे. नित्य मृत्यू म्हणजे जो रात्रंदिवस आपल्या सोबत आहे, आपण त्याच्या सोबत आहोत. म्हणजे कसं? नित्य मृत्यू म्हणजे काल जे होतो ते आज नाही, आज आहोत ते उद्या नाही. कधी कधी काळी बालपण उगवलं होतं, कळालं नाही. कधी तारुण्य आलं, कधी तारुण्यातून वृद्धप आला, कळाला नाही. अचानक झोपेमध्ये धडकी भरली म्हणून डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले बीपीची गोळी चालू करा. अचानक चक्कर आले म्हणून डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले शुगर वाढली. कळालं का? कधी गेलं तारुण्य? नाही कळालं. कधी काळे केस पांढरे झाले? कळालं नाही. पांढरे केस काळे करता येतील एवढं होईल. काय बोललो मी? एवढं होईल. परंतु ते स्वरूप नाही आणता येणार. गुडघ्याचं ऑपरेशन करता येईल पण ती धाव आणता येणार नाही. बसता येईल पण धाव आणता येणार नाही. दात गेल्यानंतर बरेच काहीतरी कृत्रिम दात बसवता येतील पण त्या दातांचं वैभव आणता येणार नाही. ते जातं. याला नित्यमरण म्हणा. नित्यमरण म्हणजे काय? अजून सांगू का? एक उदाहरण मी नेहमी सांगतो. एखादं हे मोठं झाड आहे, झाड तोडण्याची भाषा करू नये. वृक्षवल्ल्या महासोय रेवनचरी. झाड तोडण्याचं उदाहरण देऊ नये पण देतो. मोठा बुंदा आहे, लाकूड तोड्या रस्त्याने चाला यंत्र नाही त्या काळात. त्याला सांगितलं अरे झाड तोड. 1000 घाव त्या झाडाच्या बुंद्यावर घातले. किती घातले? 1000 घातले. बरं, 1000 घाव घातल्यानंतर तो वृक्ष कोलमडला, पडला. माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला विचारू नये, सर्व ज्येष्ठ आहेत, मी म्हणजे उत्तर देण्याची भूमिका माझी आहे पण प्रश्न विचारतो. कितव्या घावाला ते झाड तुटलं असा माझा प्रश्न आहे. 1000 घाव घातले, पहिल्या घावाला 100, 200, 300, कितव्या घावाला झाड तुटलं असं मी जर विचारलं तर बराच काळ जाऊन सुद्धा उत्तर सापडणार नाही. कारण 1000व्या घावाला जर तुटलं म्हणावं तर पहिले 999 का? आणि पहिल्यांदा जर धरलं तर मधले कानमध्ये जर धरलं तर पाठीमागचे पुढचे का? त्याचं उत्तर एक आहे. झाड तोडण्याची प्रक्रिया पहिल्या घावाला सुरुवात झाली होती. 1, 2, 3, 4 त्याने प्रक्रिया सुरू केली आणि प्रक्रिया 1000 घावाला पूर्ण झाली. झाड तोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, झाड पडलं. दृष्टांतही आपला सिद्धांत असा आहे, झाड तोडण्यासाठी 1000 घाव घातले, झाड तुटलं. ही प्रक्रिया जशी झाडाची आहे तसं आईच्या गर्भातून प्रसवलो पहिला दिवस मावळला मरणाची प्रक्रिया सुरू झाली. विठ्ठल त्याला प्रमाणे घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती राहिला अवकाश. तो काळ विचारतो अरे नित्य मरणाची भाषा आहे. 2 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, मोठा वाढदिवस साजरा करतो. 50वीत मनुष्य 25वीला वाढदिवस असतो मोठा, घालू नाही या मताचा मी नाही. परंतु ते करत असताना त्या वळणावर पाठीमागे कधीतरी वळून पाहावं. आतापर्यंत आपण केलं काय आणि शिल्लक राहिलेल्या वेळेत करायचं काय? कधीतरी तो विचार झाला पाहिजे. ही नित्य मरणाची भाषा. नैमित्तिक मरण काही निमित्तानं येणारं मरण, त्यालाही महत्व नाही. महामृत्यूला संत महत्व देतात. महामृत्यू म्हणजे काय? चितेवरच्या मृत्यूला नाही, जिवंत आहे पण ह्या जगण्याची आस संपून फक्त ब्रह्मलीन वृत्ती झाली, हे जिवंत मरण आहे. मरण माझे मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा अमर हा खरे की पहा तुम्ही खोटे तुम्ही. महाराज, मरणाची भाषा अशी आहे, ही महामृत्यूची भाषा. हे बोलणं जेवढं माझ्याकडून सोपं आहे
खुंटलिया धावा तृष्णेची आता आणि चिंतीने पाऊल विसावा खुंटलिया धावा याजसाठी केला होता टास शेवटीचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड होणं म्हणजे काय? तृष्णा नावाची धाव खुंटवणं. ती धाव तुकोबरायांची खुंटली होती कशावरून? छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर सुद्धा त्यांचं काहीही घेतलं नाही. उलट महाराजांना कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी विठ्ठल. यानुसार महाराजांचं जीवन होतं. महाराज छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवावा आणि तुकोबरायांनी तो नजराणा सविनय परत पाठवावा. ही भूमिका सामान्य नाही. एवढ्यावर नाही, महाराजांना उपदेश केला. महाराज सांगितलं हे काही नको म्हणलं तुमचं काय दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. आम्हाला एकाही लागत नाही. उलट छत्रपती शिवरायांना तुकोबरायांचं वैराग्य पाहून तलवार खाली ठेवली. आईस महाराजांच्या चरित्रामध्ये असा विषय की महाराजांनी तिथे पुण्याला लाल महालामध्ये कीर्तन करण्याचा दावा आहे मैपती महाराजांचा. का तिथे कीर्तन झालं आई साहेबांनी का छत्रपती शिवरायांनी जिथे वैराग्याची कळा निर्माण केली ते तुकोबराय कसे असतील मला एकदा बघायचंय. महाराज एवढ्या उंचीवरचं जीवन आहे पण कुठल्याही लोभाला कुठल्याही कामाला कुठल्याही क्रोधाला ज्यांनी स्पर्श होऊन दिला नाही जीवनाला, मग असं जीवन जे असतं त्या जीवनाचा शेवट काय वाईट असतो का? म्हणून महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. याला एक लौकिक उदाहरण देऊ का? चांदवडवरून मुंबईला गाडी निघाली किंवा मुंबईने भारत भ्रमणाला निघाली. किती? पूर्ण भारत भ्रमणाला 21 दिवस किंवा 31 दिवस ती गाडी घेऊन तो ड्रायव्हर घेऊन ती माणसं घेऊन पूर्ण भारताची प्रदक्षिणा ते करून आले. आणि आल्यानंतर सुखरूप घरी आले. आणि आल्यानंतर त्या ड्रायव्हरने सांगितलं महाराज संपूर्ण भारत फिरलो पण धक्का काय कोणाला लागला? काय बोलला तो? धक्का काही कोणाला लागला नाही. आता ऐका बरं, जीवनामध्ये जीवन जगत असताना सरते शेवटी अंतकाळापर्यंत असं त्या साधकाच्या परमार्थिक जीवनामध्ये म्हणता आलं पाहिजे. जीवन जगलो, विषयाचं अरण्य होतं, लोभाची मांदियाळी होती, कामाचं स्वराज्य होतं, क्रोधाचं आभाळ होतं, पण एवढ्या मोठ्या जंगलामध्ये राहत असताना सुद्धा मी सुरक्षित देवा जसा होतो तसा तुझ्यापर्यंत आलो असं ज्या दिवशी म्हणता येईल त्या दिवशी म्हणायचं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठ्ठल अजून सांग मृदंगाचार्य बरोबर बराच वेळ बघितलंय आपण. घामाच्या धारा वाहून वाहून संपल्या. गायनाचार्य आदरणीय आप्पायाने आपण सर्व मंडळी आहात. गायन क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवलं. श्रोता सज्जन मायबाप आहे. संसारामध्ये अनेक सगळ्या संघर्षाच्या गोष्टी करून उत्तम असा ग्रस्त आश्रम आपण गुंफला, हरकत नाही. पण हे सर्व करत असताना जीवनामध्ये असा एक क्षण येतो म्हणजे गाणारे आहेत दररोजच गातात पण त्यांच्या जीवनात असा एक प्रसंग येतो. असाच भरलेला दरबार आहेत. पूजनीय कुरेकर बाबा बसलेत, सर्व संस्थेची फडकरी मंडळी गडकरी मंडळी समोर बसली आहेत आणि सर्व सज्ज झालेलं वातावरण आहे, भरून पावलो असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये नकळत आपल्याला एखाद्या रागाची गाण्याची संधी तेवढ्या मैफिलीमध्ये मिळावी. तो गाणारा म्हणतो शेवट तो भला. हा माझा काय झाला आज? त्या क्षेत्रातला शेवट झाला. बरोबर. मृदंगाचार्य पूजनीय अशोक गुरुजी पांचाळ गुरुजी समोर बसलेत आणि सर्व सज्ज बसलेलं वातावरण आहे. नकळत पाहिजे तशा नाही त्याहून अधिक सरस्वती मातेनं हरकती आपल्या हातातून काढून घेतल्या. तर त्यावेळेस त्या मृदंगाचार्याला पुढे जगलंच पाहिजे ही इच्छा राहत नाही. कारण का? ज्याच्यासाठी जगलो ते सजलेले ज्या दिवशी प्राप्त होतं त्याच्या पुढे तो जगला काय राहिला काय ही भूमिका शिल्लक राहत नाही. महाराज म्हणतात देवा तू मिळाल्यामुळे काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार ह्या सगळ्यांचा नितपात होऊन स्वच्छ सुंदर आकृतीबंद देवा तुझा माझा वेगळा राहिला नाही. तू आणि मी वेगळीच भूमिका राहिली नाही. त्याच्यामुळे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. समरंगणामध्ये एखाद्या सैनिकाने लढता लढता मरावं ते मरण सुद्धा त्याला शेवट गोड वाटतं. हे लक्षात ठेवा. बहु गोड झाला म्हणजे काय हो? बहु गोड होणं, बहु गोड होणं. गुरुरे शांतीब्रह्म खुरेकर बाबांचं उदाहरण तेवढं सांगतो म्हणजे लगेच लक्षात येऊन जातं. बाबा म्हणतात सर्वात गोड काय? साखर. त्यापेक्षा काही गोड जास्त नाही.
जुना दृष्टांत आहे. जुन्या काळात घरोघरी पोथ्या चालायच्या आणि पोथीला काय असायचं, तीर्थप्रसाद असायचा. त्या मातेनं लाडू केलेले होते. लाडू दररोज ती लाडू द्यायची. शेंगदाण्याचे लाडू, काजू बदामचे लाडू, पेढ्याचे लाडू द्यायचे का नाही. मग तिने काय केलं, पहिल्या दिवशी लाडू बनवला आणि दिला. आता कुठल्याही माता भगिनीचा नियम असा आहे का जेवणाऱ्याकडून तिला अपेक्षा असते. नवनाथ महाराज काय अपेक्षा असते, चांगलं म्हणावं. माता भगिनींनी ही अपेक्षा फक्त नवऱ्याकडून करू नये, कारण तो बसल्यावरती आज भाजी छान झाली असं म्हणणार नाही. गुरुवर्य बाबा म्हणतात एक दिवस ज्या दिवशी तो म्हटला त्या दिवशी भाजी शेजारणीची होती. बघता काय वाद काकांगडाला मिटवायला, संपलाय माझा विषय, ऐका. तसं ती माता म्हणते प्रसाद घेतला. कसा आहे आता तो म्हणला प्रसाद प्रसादासारखा असतो, प्रसादाला आवड निवड नाही, चव नाही, काही नाही. तरी पण माता म्हणले कसा झाला लाडू. हा लाडू म्हणशील तर सांगतो, प्रसाद म्हणला तर नाही, लाडू सांगतो. लाडू झालाय गोड पण थोडा फिका आहे. मातेला वाटलं आता ती थेरपी महाराज यूट्यूब होतं, लगेच सर्च केलं आणि बघितलं. काय म्हणतात त्याला, थेरपीच म्हणतात ना. हां रेसिपी हां थेरपी याच्यात असते डॉक्टरमध्ये. हां बरं रेसिपी असते. त्यांनी चेक केली. दुसऱ्या दिवशी मातेला वाटलं काजू बदामचे लाडू, तरी पुराणिक बुवा मानला जरा लाडू फेकायचे. मग तिला वाटलं चांदोडून भैरवनाथ हॉटेलचे पेढे आणू, त्याचेच काय करू. आता पेढ्यापेक्षा लाडू गोड कशाचा महाराज, ज्या पेढेने सर्व कीर्तनकार वेडे केले. बरोबर आहे का नाही. पेढा गुरुवर्य शेख त्यांना मी त्या हा शेवटचा तो भला मी त्यांना सांगितलं आहे. गुरुवर्य आदरणीय पूजनीय चंद्रशेखर महाराजांनी त्यांच्या हातातला असा पेढा घेतला ना असा खाला. मी त्याच दिवशी सांगितलं काका शेवट तो भला माझा नाही तुमचा गोड झाला म्हणले. आता राहिलं काय, अण्णा हे राहिलं काय. चला पेढ्याचा लाडू झाला तरी गोड नाही. माता सुगरण होती, मातेनं साखरीचा पाक केला आणि पाकाचाच काय केला होत नाही बरं का. झाला तर बोलवा आम्हाला, पण झाला. लाडू केला, सुंदर लाडू केला. बुवा म्हणले घ्या. पुराणिक बुवाने लाडू घेतला, असा चाकला. पुराणिक बुवा म्हणला झालाय लाडू गोड पण थोडा फिका आहे. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा म्हणतात ती बाई म्हणले बाबा मागच्या जन्मात काय मुंगळा होता का तू. अरे आता याच्या पुढे गोडीपणाची सीमा संपली. याच्यापेक्षा जगात गोड नाही. तुकोबाराय महाराज म्हणतात गोड झाला पण शब्दकोशामध्ये बहु हा शब्द जेव्हा येतो तो अनेक अंगाने येतो. किती गोड झाला, बहु गोड झाला. त्याला मूल्यांकन नाही, त्याला मोजमाप नाही, मला सांगताच येणार नाही किती गोड झाला. कुठल्या जन्माची संगती धरू आणि कुठला गोड झाला म्हणून सांगू. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का झाला, अभंगाचं दुसरं चरण.
माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. रखुमाईच्या वराला मी भेटलो म्हणजे जो अकरुणावरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा मला मिळाला त्याचा परिणाम माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. निज म्हणजे सुख आणि स्वच्छ पवित्र निक सुख. आलो निजाच्या माहेराला आलो. माहेरी सुखाचं पांडुरंग परमात्मा. एरवी मी पहिल्यांदा स्पर्श करून गेलो त्याला स्पर्श करतो. एरवी मृत्यू लोकामध्ये सुखाचं माहेर नाही, सुखाचा सुखाभास आहे. पण माहेर जर पाहायचा असेल तर सुखाचं कुठलंय? नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी शाली त्याची बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. मला इथे थांबायचं होते. सुख आणि देव वेगळं नाही. मग असा सुखाचा सुखनिधी ठेवा कोण असेल? पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आलो निजाच्या माहेरा. त्या माहेराला आल्यामुळे भेटे रखुमाईच्या वर नवरा. कोणाचा आहे तो? रखुमाईचा आहे. आता यामध्ये थोडी शंका घेतो. भगवान परमात्म्याचा परिचय बऱ्याच अंशी पत्नीवरून म्हणजे आईसाहेब रुक्मिणीवरून करून दिला. भगवान आणि कनिष्ठ परिचय कोणाच्या घरी जायचंय आणि जर पत्नीचं नाव पुढे येत असेल तर नियम असा आहे त्या गावामध्ये त्या घरामध्ये ती पत्नी कार्यक्षम आहे, पती कार्यक्षम नाही. पण इथे ते सूत्र लावायचं नाही. कारण का? भगवती माता सुद्धा आदिशक्ती आहे, भगवंताच्या बरोबरी नाही. म्हणून भेटे रखुमाईच्या वरा. आणि गुरु रे धुंडा महाराज म्हणायचे त्यांचं बरं का. ते म्हणायचे ओ तो उसकी बडी बेगम. मोठी पत्नी म्हणले 16 सहस्र नारीमध्ये, म्हणून तिचं नाव अगोदर आहे. म्हणून त्या ठिकाणी भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा. बर महाराज, पहिलं झालं शेवट गोड झाला. का झाला? निजाच्या म्हणजे सुखाच्या माहेराला आलो. माहेर म्हणलं का नांदणूक असते, त्या ठिकाणी प्रेम असतं. माहेरामध्ये सासरामध्ये फरक आहे. सासरामध्ये मर्यादा येते, माहेरामध्ये मर्यादा येत नाही. आनंद असतो. मग सुख त्या माहेरामध्ये उड्या घेत. आता त्याच्यामध्ये एक फार गोड रूपक आहे बरं का. तिथे सुख आहे आणि सुख काय करतं? तिथे आहे माहेराला. फक्त त्या माहेराला जे जातील त्यांना त्या सुखाचा आनंद घेता येईल. तुकोबाराय महाराज म्हणला मी तो घेतला, त्याचा परिणाम माझा शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. बरं महाराज, त्या माहेरामध्ये आल्यानंतर त्या लेकीच्या ठिकाणी परिणाम काय होतो? अभंगाचं 3रं चरण. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार परिहार झाला, परिहार झाला.
अवघ्या दुःखाचा मागील. अवघ्या म्हणलं का सर्व, एका जन्माच्या नाही, सर्व जन्माचा. महाराज सासर श्रीमंत असू द्या, माहेर फाटका असू द्या, पण सासरामध्ये झालेला शीन माहेराच्या एका मुक्कामात नाहीसा होतो. दुष्काळ 10 वर्षाचा असू द्या, पाऊस 1 तासाचा असू द्या, जसा दुष्काळ घालवतो तसं दुःख अनंत जन्माचं आहे. फक्त देव मला मिळाला त्याचा परिणाम परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेषेण हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते. किती वेळा जन्मा यावी किती व्हावी फजित. एका जन्मात नाही ना महाराज, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एका जन्माचं थोडी भोगले, त्या जन्मात त्या देहाचं प्रेम निर्माण होतं, हे फक्त वेगळं आहे. गुरुवारी आदरणीय पूजनीय संदीपन दादा सांगतात, आपल्याला कुत्र्याचा जन्म अवघड वाटतो, पण कुत्र्याच्या जन्मातलं विश्व कुत्र्याला आनंदीदायी आहे. बरोबर, आपल्याला वाटतं अरे कठीण आहे, पण त्या जन्मात त्याला बरं वाटतं. मग त्या जन्मामध्ये आल्यानंतर ते जरी बरी वाटलं, पण त्या जन्माचं गर्भवासाचं बालपणाचं त्या भावनेचं. महाराज झोपलेल्या कुत्र्याला उगाच खडा मारून उठून देणं चांगलं लक्षण आहे का? पण एका ठिकाणी त्याला व्यवस्थित झोपता येत, किती दुःख आहे. प्रत्येक प्राण्याचं घ्या महाराज, सर्प बरा दिसतो आपल्याला, तुका म्हणे वाणी 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 रा. गेले आता घेऊ धान, गेले आता घेऊ धान, गेले आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी. हलू निजाच्या माहेरा, हलू निजाच्या
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर. नियम असा आहे, शास्त्र असं सांगतं, प्रपंच असू द्या परमार्थ असू द्या, जो प्रारंभ असतो तो विसरला नाही पाहिजे. पतंग आकाशाच्या उंचीला गेला त्याने विसरायचं नाही, सुटलोय कुठून. हा फार मोठा सिद्धांत आहे. तुकोबराय महाराज म्हणतात, देव मला प्राप्त झाला पण कुठल्या साधनाच्या द्वारा. नाम हे साधन मी धारण केलं सुरुवातीला, त्या योगाने माझा मल गेला, विक्षेप गेला, आवरण गेलं, साधन चतुष्टय झालो. साधन सिद्ध आहे तुकोबराय. साधूचे दोन प्रकार, आजान सिद्ध आणि साधन सिद्ध. साधन सिद्ध तुकोबरायाने निर्माण ती केली आणि सर्व अवस्था जाऊन पलीकडे एका गुणातीत अवस्थेला महाराज गेले. तिथे सत्वही नाही, रजही नाही, तमही नाही, अशा वेगळ्या भूमिकेला महाराज गेले. पण महाराज म्हणतात, ही भूमिका मला कशाने प्राप्त झाली? त्या नामचिंतनाने झाली. त्या नामचिंतनाला, याला ज्ञान उत्तर प्रेम लक्षण भक्ती म्हणतात. स्वतःसाठी नाही, जगासाठी ती महात्मे जगतात. म्हणून तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तो वाणीचा विषय मी जाऊन देणार नाही, तो धनी करेल. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये एक निश्चिंती प्राप्ती झाली, तो माझा शेवट गोड झाला. जी अवस्था तुकोबरायांना प्राप्त झाली ती आपण जीव स्वरूपाला आल्यानंतर आपल्यालाही प्राप्त हो, ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि थांबायचं. विठोबा कधी होत नाही, त्याच्यातला भाव आपला संपला. जगद्गुरु महाराजांची वाणी आहे. महाराजांच्या वाणीचा विषय विस्तीर्ण आहे. महाराज होते, त्या पावलावर पाऊल ठेवण्याचं भाग्य स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि तेथील गुरुवर्यांचा तो प्रसाद त्यांच्या चरणी अर्पण करतो. गुरुवर्य मधुकर बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून आपल्या सर्व सहृदय असणारे गुरुवर्य, गुरुतुल्य व्यक्तिमत्व, साधक सिद्ध महंत सर्वांच्या चरणी वंदन करतो. आता हा अभंग इथे घेण्याचं कारण एवढंच आहे, वैकुंठवासी पांडुरंग ज्यांचं नामनिधान झालं आणि ज्यांच्या पिताश्रींचं वामन आव्हाड असं हे नामनिधान घेऊन ते जन्माला आले आणि मरळगोई क्षेत्रामध्ये त्यांची जीवनशैली त्यांनी संपूर्ण जीवन अर्जित केलं. 5 गावांना गुरुजी म्हणून ते राहिले आणि त्या काळात गुरुजी म्हणजे सर्वस्व असायचं त्या परिसराचं. असा काळ गेला का त्या काळामध्ये गुरुजी प्रमाण असायचे. लग्न जमवायचं गुरुजी, मध्यस्थी करायची गुरुजी, गावामध्ये सप्ताह भरवायचा गुरुजी, गावातलं राजकीय व्यासपीठ सुद्धा गुरुजी जे सांगतील जिकडे बोर्ड जाईल ते गुरुजी. पण त्या काळामध्ये अतिशय न्यायप्रियतेनं जीवन जगून अनेक विद्यार्थ्यांना शिकवून मोठं केलेलं आणि फक्त जगासाठी नाही तर स्वतःचा प्रपंच सुद्धा उत्तम असा थाटला मांडला. त्याचा परिणाम 4ही मुलं, मधुकर भाऊ असतील, विलास भाऊ असतील, सुनील भाऊ असतील आणि संजय महाराज. आमच्याकडं फक्त त्यांनी धोतर घातलेलं नाही एवढंच नाही तर ते महाराजाचे. संजय वाच मी नेहमी सांगत असतो, ही जोडीचे आदरणीय दत्तू काका संजय. पण दत्तू काकांना विशेष मान्यता आहे. काका काय करतात म्हणजे तुम्ही होते तोपर्यंत लगेच सानव सर होते, गेले की लगेच आवड सर, पण सरच बरोबर. हा पण त्यांना आम्ही सांग जिसके साथ तेली ओ सदा भाग्यशाली. या दृष्टीने आम्ही त्यांना संताजी महाराज मानतो आणि त्या दृष्टीने
आव्हाड सरांचं जीवन, मला काही कोणाचं स्तवन करायचं नाही, पण का शेवट गोड झाला का त्यांनी त्यांच्या ड्युटीच्या वेळा सांभाळून भगवती ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायाचा गाथा स्वतःच्या हाताने लिखाण केला. मला सांगा, एवढं गोड कार्य जो मुलगा करत असेल त्या बापाचा शेवट गोडच होत असेल. त्यांच्या नातवाने सांगितलं की त्यांच्या नावाने आम्ही धर्मदायक ट्रस्टमध्ये जाऊन एक प्रतिष्ठान, पांडुरंग प्रतिष्ठान स्थापन करून समाजसेवेचे काही कार्य त्या ट्रस्टच्या माध्यमातून करतो. घरचंही आलबेल आहे आणि आलबेल असून फायदा नसतो, ते संस्कारासह आलबेल आहे, हे फार महत्त्वाचं. म्हणून ती संतती उत्तम मानली आहे जी संस्काराला ठेवू नये. आणि धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या, पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या न्यायानुसार त्यांची जीवनशैली पांडुरंग बाबांची गेली. आणि आजच्या ठिकाणी चौथं पुण्यस्मरण आहे आणि अशा चौथ्या पुण्यस्मरणाला पूजनीय, आदरणीय, वंदनीय मच्छिंद्र आप्पा आले, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अक्षय महाराज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण गोडगळ्याचे धनी आमचे नागनाथ महाराज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण निळोबा महाराज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय वामन बाबा काळे यांचे नातू आदरणीय आमचे अमोल महाराज आहेत. त्यानंतर आदरणीय सानव सरांचेच बंधू आमचे नाना, सर्व शिवरेकर भजनी मंडळ, सर्व बाल गोपाळ, पूजनीय पांडुरंग बाबा वैद्य यांची वारकरी शिक्षण संस्था, आदरणीय कार्तिक महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण रवी महाराज, सानप महाराज, गोड असे विनेकरी, आदरणीय आमचे भरत महाराज असतील. त्यानंतर संपत काका डोमसे आले, उशिरा आले. त्यानंतर सर्व मंडळी आमचे सानप भाऊ असतील शिवऱ्याहून. त्यानंतर निळोबा महाराजांचे पिता श्री गोरठाणकर आव्हाड गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पूजनीय छोटे कदम माऊलीचा सर्व कारभार आटपून आमच्या अध्यक्ष साहेबांनी, आता बरं आहे का हे टावर खाली रेंज गेली, हां बाळू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. ते येताना डायरी घेऊन आले. विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज रोजनशी या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज या ठिकाणी येऊन गेले. आणि खरं तर माऊलींनी ही अशी गोड अशी ती पंचक्रोशीची सर्व यादी करून गोड अशी रोजनिशी आपल्या वडिलांच्या निमित्तानं काय करावं तर प्रत्येकाच्या खिशामध्ये रोजनिशी असावी. रोजनिशी याचा अर्थ असा आहे, रोज आपण काय करतो याची नोंद असावी, गुरु आणि काय करायचंय याची नोंद असावी. आणि या दोन्हीचा सम्यक जो घालतो तो वेळेचा सदुपयोग करतो आणि त्याचा शेवट गोड होतो. असा आपण सर्व या ठिकाणी सदुपयोगी मंडळी आहात. आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय सानप सर, आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय आमचे दत्तू काका या ठिकाणी उपस्थित आहे. परमार्थाच्या पूर्व संध्येला चांदवड तालुका, निफाड तालुका यामध्ये मोठा खारीचा वाटा नाही, सिंहाचा वाटा सरांचा आहे. आणि काकांसमवेत त्यांनीचाही भरपूर काळ गेला. सर्व मंडळी यानंतर सानप सर या ठिकाणी बोलतील, एक 5 मिनिटं बोलतील, त्याच्यानंतर आपला कार्यक्रम झालाच आहे. सर्वांना मला माहिती लग्नाला जाण्याची घाई आहे, म्हणून आपण कोणीही गडबड करायची नाही. अरे महाराज ज्ञानेश्वर सहकारी सगळ्यांना विनंती, कृपया 2-5 मिनिटं आपण समोर स्थानापन्न व्हावं. आप्पा या समोर या. दाजींच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले परम आदरणीय, ज्यांनी आज आपल्या सगळ्यांचं समाधान केलेलं आहे, असे माझा गौरव परमपूज्य समाधान महाराज, मच्छिंद्र आप्पा आणि सर्व सहकारी गायक वृंद, पांचाळ गुरुजी आणि या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असलेले सर्व बालगोपाल, उपस्थित बंधू भगिनींनो, महिलांना विनंती आहे, कृपया 5 मिनटं थांबा. थोडासा आवाज वाढवून बोलतो मी, काही त्याचा अर्थ लावा. फक्त 5 मिनटं थांबा. इतका वेळ आपण शिस्त पाळली ना, थोडा वेळ थांबा. आणि काही फार वेळ झालेला आहे अशातला काही भाग नाही. मी असं म्हटलं की दाजींच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा केलेला आहे आव्हाड परिवाराच्या वतीनं. मी थोडंसं महाराजांविषयी माझं मनोगत व्यक्त करणार आहे.
थोडंसं दाजींविषयी मला थोडंसं बोलणं गरजेचं आहे आणि म्हणून थोडासा 5-7 मिनटं वेळ तुम्ही मला द्यावा अशी तुमच्या चरणी प्रार्थना. मला महाराज जेव्हा म्हणत होते की आम्हाला शिकवणारे सानप सर, महाराज म्हणू शकले आम्हाला शिकवणारे सानप सर, पण मी म्हणू शकत नाही, हे माझे विद्यार्थी आहेत. त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे, मी जळगावला एका पुण्यस्मरणाचं प्रवचन करत होतो. प्रवचन झालं आणि समोर मला हायस्कूलमध्ये शिकवणारे 3 शिक्षक आणि कॉलेजमध्ये शिकवणारे 1 शिक्षक चौघही समोर माझ्या येऊन उभे राहिले. मला 6वी 7वी 8वीला शिकवणारे कराड सर, वडगुले सर जळगावचे, तुमच्या लक्षात आलं असेल, हां, ते येऊन उभे राहिले आणि मला कॉलेजला 1973ला मर्केंटाईल लॉ नावाचा विषय शिकवणारे ॲडव्होकेट नामदेवराव भाऊराव ठाकरे स्वर्गीय, तेही समोर येऊन उभे राहिले. चौघही समोर होते माझ्या. मी सगळ्यांना वंदन केलं. आपण सगळे माझे गुरुजन आहात, तुमच्याच हाताखाली तयार झालेलं हे लेकरू आहे असं म्हटलो. नामदेव राव ठाकरे बाकीच्या सरांना सांगायला लागले, कारण त्यांनी माझी 2-3 ठिकाणी व्याख्यानं काही प्रवचन ऐकली होती आणि त्या दिवशीही ऐकलं होतं. ते म्हणाले ही स्तुती ना, आत्मस्तुती तर अजिबातच नाही, कारण आपल्याला कल्पना आहे मला ती अजिबात आवडत नाही, कधी आवडलेली नाही, भविष्यातही आवडणार नाही. पण वाक्य मला आज आठवलं. नामदेवराव ठाकरे म्हणाले की अहो मंडळी, या सरांना, सानप सरांना, ते माझे विद्यार्थी आहेत, पण मी त्यांना गुरु मानतो म्हणे, मी त्यांना गुरु मानतो. मला त्या वाक्याची आठवण आज झाली. आपण जरी माझे विद्यार्थी असलात, माझ्या एका वाक्यानं आपल्याला प्रेरणा मिळाली, सत्प्रेरणा मिळाली आणि ज्ञानेश्वरांनी आपल्याला कृपाप्रसाद दिला आणि आपलं जीवन सुवर्णमय झालं. आपलं जीवन सुवर्णमय झालं. मला तर म्हणजे सगळ्या जिल्ह्याला तर आपला अभिमान आहे, पण मला विशेष आहे. ज्यांचा पूर्वपरिचय असतो, बाल्यदशेमध्ये ज्यांचं जीवन पाहिलेलं असतं ना, त्यांना मोठेपण प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे एक वेगळा आनंद पदरामध्ये पडत असतो. मला त्या आनंदाचा धनी आज मला होता आलेला आहे. असो, एक थोडासा विचार या निमित्तानं बघा, हे कशामुळे घडलं, हे कशामुळं घडलं. मी असं ऐकलं आहे महात्म्याच्या श्रीमुखातून की एक पशुयोनी आहे, एक मनुष्ययोनी आहे आणि एक देवयोनी आहे. दुःखाचं पापपुण्याचा काही विचार नसतो. पशु काय पाप पुण्य जाणते वगैरे वगैरे. पण मनुष्ययोनी आणि देवयोनी यामधला फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मला वाटतं तो प्रत्येकाने लक्षात ठेवावं, ही माझी हात जोडून विनंती आहे. असं समजा की मनुष्ययोनी हे लोखंड आहे आणि देवयोनी ही चांदी आहे. जर तुम्हाला मी 2 तुकडे तुमच्यासमोर ठेवले तर तुम्ही निश्चितपणे चांदीच्या तुकड्याला हात लावाल, कारण लोखंडापेक्षा चांदी निश्चितपणे भाव खाणारी आहे. पण नंतर मी तुमच्या हातामध्ये परीस दिला आणि नंतर तुम्हाला विचारलं की तुम्ही लोखंडाचा तुकडा घ्याल की चांदीचा तुकडा घ्याल, मला वाटतं तुम्ही निश्चितपणे उत्तर द्याल लोखंड घेऊ, कारण तुम्हाला याची कल्पना आहे की चांदीला परीस लावला तर त्याचं काही सोनं होणार नाही, पण लोखंडाला जर परीस लावला तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव आपल्याला असल्यामुळे आपण मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेली माणसं लोखंडा समान जरी असलो तरी परमार्थरूपी परीस जर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनाचं, या मनुष्य जीवनाच्या लोखंडाचं पारमार्थिक जीवन म्हणजे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. एक वाक्य मी महात्म्यांच्या निश्चित मुखातून ऐकलेलं आहे आणि फार परिणामकारक वाक्य आहे की मंदिरातले पुजारी देव होतील की नाही सांगता येणार नाही, पण मानवतेचे पुजारी मात्र निश्चितपणे देवत्व प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा संतांचे विचार आहेत आणि या संतांच्या विचाराचं पाईक प्रत्येकानं झालं पाहिजे, तरच आपल्या ह्या मनुष्य जन्माला येऊन त्याचं सोनं होईल. अशी विनंती या ठिकाणी मला आपल्याला महाराजांच्या स्तुतीवर बोलण्यासाठी करायची आहे. असो, गुरुजींचं जीवन संपून 4 वर्ष झाले. आता या गावाला नवे ह्या आव्हाड परिवाराला त्याची तीव्रता आता अधिक जाणवत असेल. कारण काय, मृत्यूच्या वर्षामध्ये प्रथम पुण्यस्मरणापर्यंत दुःखाची तीव्रता कमी होत जाते
माझा अनुभव हा नियमच असेल असा माझा दावा अजिबात नाही. दुसऱ्या वर्षापर्यंत ती थोडीशी कमी होते, तिसऱ्या वर्षापर्यंत ती नाहीशी होते आणि चौथं वर्ष सुरू झालं की पुन्हा तिचा उलटा प्रवास सुरू होतो असा माझा अनुभव आहे. तुमचाही निश्चितपणे तो असला पाहिजे की गेलेल्या माणसांचं स्मरण जसजसा काळ जास्त जातो तसतशी तीव्रतेनं आठवण होत जाते. या आव्हाड परिवाराला आव्हाड गुरुजींची निश्चितपणे आठवण आता तीव्र गतीने होत असली पाहिजे. बाई आणि दाजी गुरुजींच्या म्हणजे दाजींच्या मृत्यूपर्यंत अतिशय आनंदानं जीवन जगत होते, अतिशय आनंदानं. कारण सगळा वाडा भरलेला होता, सगळा लौकिक प्राप्त झालेला होता. जी जी कर्तव्य बाप म्हणून करायची होती ती सर्व त्यांची करून झाली होती लेकरांकरता. एवढंच काय, पण माऊलीनं असं एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे की पुत्राचे आगाध अपराध झाले ना तरीसुद्धा पिता निर्द्वंद्व पद्धतीनं तो पदरात घेतो, अशी माऊलीची एक निश्चितपणे ओवी आहे. मुलांकडून कदाचित आयुष्यामध्ये काही चुका झाल्या असतील, पण गुरुजींनी त्या आनंदानं पदरात घेतल्या आणि त्यांच्या जीवनाचं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं हेच सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की इतरांनी त्यांची मनं दुखावली असतील पण गुरुजींनी कोणाचं मन दुखावल्याचं मला तरी आठवत नाही. कारण मी वयाच्या म्हणजे 6, 4, 10, 11, 12 वर्षाच्या वयापासून मी त्यांना अनुभवतो आहे आणि त्यांना पाहतो आहे. हे गुरुजी ही वास्तव नाही, ही कल्पना नाही. गुरुजींच्या परिवाराला चांगलं वाटावं म्हणून हे नाही, हे वास्तव आहे. गुरुजी कुणालाही वाईट बोलल्याचं मला तरी अजिबात आठवत नाही. हा त्यांचा स्वभाव होता आणि मला वाटतं तो स्वभावच त्यांना ते स्वतः पांडुरंग असल्यानं पांडुरंगाच्या चरणाजवळ ते निश्चितपणे पोचलेले असावेत असं म्हणायला काही हरकत नाही. गुरुजी गेले. बाई मोठ्या परिवारात आहे, मोठ्या गोतावळ्यात आहे. मला असं वाटतं की नवरा गेल्यानंतर आईचा सांभाळ कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा आव्हाड परिवार ठरावा आणि अख्ख्या मरळवईमध्ये नव्हे, या पंचक्रोशीमध्ये नव्हे, सर्व गोतावळ्यामध्ये असा लौकिक व्हावा की काय उत्तम पद्धतीने आईला सांभाळत आहेत लेकरं, काय उत्तम पद्धतीने आईला सांभाळत आहेत लेकरं. ह्या कार्यक्रमांचं आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या पंचम पुण्यस्मरणाचं फलित आव्हाड परिवाराच्या पदरामध्ये हे पडावं. म्हणजेच गुरुजींच्या मागे बाईला, माझ्या बाईला म्हणजे तुमच्या आईला गुरुजींची काय किंवा अन्य कशाचीही दुरान्वयानं आठवण होता कामा नये अशा प्रकारचं चांगलं जीवन तिला जगता यावं असं वातावरण तिच्या अवतीभोवती निर्माण करावं आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांचा मी थोडा वेळ घेतला आहे या कार्यक्रमाला. जशी गुणवंतामुळे खूप अगदी हा कार्यक्रम अलंकृत झाला या गुणवंतांमुळे आणि म्हणून या बालगोपालांसह सर्व गुणीजनांचे उपस्थित, त्यामध्ये आदरणीय दत्ता काका असतील, आदरणीय आप्पा असतील आणि सर्व मान्यवर पाहुणे असतील, ह्या सर्वांचे मी सर्व आव्हाड परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. गुरुजी बोलून आहे का थोडं आपण या? मागच्या वेळी तुमचं राहिलं होतं. आपल्या परिसरात एक चांगले आध्यात्मिक वक्ते आदरणीय आव्हाड गुरुजी आपलं मनोगत या ठिकाणी थोड्याच वेळात व्यक्त करतील आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. उपस्थित सर्व आपण आव्हाड परिवाराचे स्नेही आप्तेष्ट नातेवाईक, आता कीर्तन ऐकले काका आणि सरांचं पण आव्हाड परिवाराबद्दल ऐकले. तुम्ही सर्वांना ज्ञात आहे आणि मी याच्यावर काय बोलावं हे काही उचित नाही, परंतु आव्हाड परिवार गुरुजींच्या बरोबर मी 1.5 वर्ष राहिलो होतो. एकत्र आम्ही राहायचो. ते DEDला असताना एक परिपक्व व्यक्तिमत्व कसं असावं, परिपक्व व्यक्तिमत्व कसं असावं आणि दुसऱ्याला घेऊन सोबत कसं चालावं हा त्यांचा एक विशेष गुण होता. आणि आव्हाड परिवार त्यांनी कुटुंबाकरता तर केलं हे सांगितलं सानप सरांनी, परंतु नुसतं कुटुंबाकरता जगलं तरी माणसं मोठी होतील असं मला वाटत नाही. पण जर समाजासाठी काही केलं तर माणसं नक्कीच मोठी होतात. त्याचं उदाहरण तुम्हाला म्हणजे आमच्यासमोर असलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय दत्तू काका राऊत, की कुठेही गुरुजींच्या बाबत गुरुजींची इतकी व्यवहार दक्षता होती तर विचारायला नको आणि ते सांगायचे पण. माणसानं जरा
व्यवहारानं राहिलं का बरं राहतं. आपल्याजवळ जर पैसा नसेल तर समाज अजिबात विचारत नाही. म्हणून पहिल्यांदा आपली परिस्थिती चांगली पाहिजे, समाज निश्चितच जवळ येतो आणि मग समाज चांगला, एक चांगला माणूस म्हणून त्याच्याकडे बोट दाखवतो. गुरुजींनी आता 4 वर्ष झाली. अहो लोकांच्या वर्ष श्राद्ध ध्यानात राहत नाही, बापाचं वर्ष श्राद्ध आठवत नाही कधी करायचं बाळासाहेब. आणि ह्या कुटुंबानं गेली 4 वर्ष आपलं पितृछत्र अगदी जपून ठेवलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. असा परिवार दुर्मिळच असतो. 4 वर्ष 5 वर्ष बापाच्या स्मृती जगवणं एवढं सोपं काम नाही. म्हणून आता त्यांनी एक सांगितलं, सानप सरांच्या भगिनी वाल्याबाई, आणि जिथं संस्कार चांगले आहे ना तिथं बहिणीची पती नसल्याबद्दल काळजी करायचं तुम्हाला कारणच नाही. इतकं सुंदर असा वाल्याबाईचाही स्वभाव आहे. आणि निश्चितच ही मुलं सगळ्या तुमच्या परीक्षेला पास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या प्रसंगी आता बोलायला काय हो, सानप सरांचं ऐकलं, गुरुजी बाबांचं ऐकलं, मी बोलावं म्हणजे काही नाही. म्हणजे हिऱ्याच्या दुकानाजवळ टपरी चालवणं असं होईल ना, असं होईल. परंतु सांगितलं, गुरुजींच्या स्मृतीला 2 शब्द उजाळा देतो आणि पुनश्च गुरुजींच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. जय जय रामकृष्ण हरी. वेळ खूप झालेला आहे. 2च मिनिटामध्ये सर्वांचे आभार या ठिकाणी मी आव्हाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी मानतो. शरीराला आंघोळ घालतं ते पाणी आणि मनाला आंघोळ घालतं ते तीर्थ. असे तीर्थ स्वरूप असणारे आमचे आजोबा कैलासवासी पांडुरंग वामन आव्हाड गुरुजी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ ज्यांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली, ज्यांच्या नावात खरोखर समाधान आहे, असं समाधानाचं रिंगण ज्यांनी या ठिकाणी घातलं, आदरणीय समाधान महाराज रिंगणगावकर, समाधान महाराज पगार भडगावकर यांचं मी आव्हाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांच्या साथ संगतीसाठी वांगी संस्थान म्हटल्यानंतर ज्यांचं नाव प्रकर्षानं जाणवतं असे हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज वांगीकर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण नागनाथ महाराज गोरडे, त्यांच्या साथीला आलेले हरिभक्तपरायण आकाश महाराज, अक्षय महाराज चंद्रे, उपस्थित हरिभक्तपरायण निळोबा महाराज, हरिभक्तपरायण अमोल महाराज काळे, हरिभक्तपरायण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, त्याचप्रमाणे ज्यांच्या बोटावरती सरस्वती खेळते असे मृदुंगाचे महामेरू कार्तिक महाराज जाधव, त्यांच्या संस्थेचे पांडुरंग महाराज कृपाप्रसाद वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, त्याचप्रमाणे चोपदार गुलाब महाराज गोठळे, विनेकरी सानप महाराज, या सर्वांचं मी पुनश्च एकदा आव्हाड परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि काकांना विनंती करतो या ठिकाणी महाराजांचं 2 मिनिटामध्ये संतपूजन करावं. महाराजांना विनंती आहे आपण या छोटेखानी संतपूजनाचा या ठिकाणी स्वीकार करावा. यानंतर लगेच पाठीमागच्या हॉलमध्ये आपण सर्वांनी जेवणासाठी बसून घ्यायचं आहे.